नमस्कार. फेमिनाइन फ्रायडे या सिरीजच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय असणार आहे वर्किंग वुमन्स हेल्थ. वर्किंग वुमन्सला तिच्या स्वतःला टाइम मिळत नाही, जसे की तिला ऑफिसची जबाबदारी असते, घरच्यांची जबाबदारी असते आणि यामध्ये तिने स्वतःला कसा टाइम द्यावा, डाएट एक्सरसाइजला कसा वेळ मॅच करावा किंवा बॅलन्स करावा याविषयी आपण मृणालकडून सविस्तर जाणून घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. हा मृणाल, तू याबद्दल काय सांगशील? कसं डाएट कसं तिने मॅनेज केलं पाहिजे सगळ्या गोष्टी? अगदी बरोबर. तू एक पॉइंट अगदी बरोबर बोललीस की वर्किंग विमेनला वेळच मिळत नाही, टाइमच मिळत नाही डाएट एक्सरसाइज करण्यासाठी. बट त्यांचा एक प्लस पॉइंट असा असतो की त्यांचं स्केड्यूल जे आहे ना ते अगदी फिक्स्ड असतं. बरोबर, की या वेळेला ऑफिसला जायचं आहे, या वेळेला ऑफिसवरून येणार आहे. सो हे स्केड्यूल फिक्स असल्यामुळे त्यांना या स्केड्यूलमध्ये एक्सरसाइज कुठे त्या इन्क्लूड करू शकतात, डाएट कसं मॅनेज करू शकतात, हे थोडंसं इझी जाऊ शकतं. इतर वेळी काय होतं, काही विमेनचं स्केड्यूल फिक्स नसतं. मग त्यांचं कधी दुपारी व्यायाम कर, कधी संध्याकाळी कर, कधी सकाळी कर, किंवा स्वयंपाकाची वेळ फिक्स नसते. त्यामुळे या गोष्टी थोडं मॅनेज करणं मे बी थोडंसं ट्रिकी होऊन जातं. बट मी इथे सांगेन की वर्किंग विमेनसाठी हा एक प्लस पॉइंट आहे की त्या फिक्स शेड्यूलमध्ये त्यांचं जे फिटनेस रुटीन आहे त्या इन्क्लूड करू शकतात. फिटनेस रुटीन म्हणजे नक्की काय? फिटनेस रुटीन म्हणजे काही कॉम्प्लिकेटेड गोष्ट नाहीये. आपलं व्यायामाचं वेळापत्रक म्हणजे एक्सरसाइजचं तुमचं एक टाइम टेबल असावं आणि डाएटमध्ये काय गोष्टी इन्क्लूड कराव्या, काय करू नयेत, काय अवॉइड करावं आणि किती प्रमाणात खावं, यालाच म्हणतात फिटनेस रुटीन. बाकी हे काही रॉकेट सायन्स नाहीये. वर्किंग वुमन जे आहे त्यांना ऑफिसला जायचं असतं, घरातलं म्हणजे खूप धावपळ असते. मग अशा वेळेस त्यांनी व्यायाम कधी आणि किती वेळ करावा? वर्किंग विमेन ऑफकोर्स सकाळी त्यांना ऑफिसला जायचं असतं. सो आय वुड सजेस्ट की वर्किंग विमेननी सकाळी उठल्या उठल्या फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग एक्सरसाइज करावी. याच्याने काय होईल, त्यांचं एक्सरसाइजचं टाइम तर फिक्स होऊन जाईल. त्यांचे जे काही वर्क आवर्स आहेत किंवा जे काही लाईफ रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्यामध्ये येणार नाहीत त्यांच्या एक्सरसाइज रुटीनच्या. ओके, तुम्ही जर म्हटलात की मी ऑफिसवरनं आल्यावरती एक्सरसाइज करेन, तर ऑफिसवरनं आल्यावरती ऑब्व्हियसली तुम्ही दमलेले असता किंवा कधी कधी तुमचा मूड नसतो. सो या गोष्टी होत नाहीत जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्याच एक्सरसाइज केली तर. आणि बरेच वेळा सकाळी उपाशी पोटी एक्सरसाइज केल्यामुळे दिवसभर एनर्जेटिक फील होतं. माझं म्हणणं असं नाही की तुम्ही उपाशी पोटी सकाळी उठल्या उठल्याच प्रत्येकानेच व्यायाम करावा असं नाही. बट वर्किंग विमेनसाठी हा टाइम ऑप्टिमल असतो. आता किती वेळ व्यायाम करावा? ऍटलिस्ट 45 to 60 मिनिट्स म्हणजे 45 ते 60 मिनिटाचा व्यायाम तुम्ही आठवड्यातनं 4 ते 5 दिवस जरी केलात तरी पुरेसा आहे. 7 दिवस आठवड्यातले व्यायाम करण्याची गरज नाही, तेवढा स्ट्रेस घेण्याची गरज नाही. ऍटलिस्ट 45 to 60 मिनिट्स 4 to 5 डेज अ वीक. जो आवडतो तो तुम्ही तुमचा व्यायाम करा. जो कुठला तुम्हाला व्यायाम आवडतो, तुम्हाला जिम वर्कआउट आवडत असेल, योगा आवडत असेल, कार्डिओ म्हणजे वॉकिंग, जॉगिंग, रनिंग, स्विमिंग, जो व्यायामाचा प्रकार आवडतो तो तुम्ही करा. बट ऍटलिस्ट 45 to 60 मिनिट्स सलग करायला हवा. आणि सोबतच ऍक्टिव्हिटी लेवल ही वाढवायला हवी. आता तुम्ही 10 ते 12 तास ऑफिसमध्ये असता, तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता की दर तासा 2 तासाला तुम्ही तुमचं माइल्ड स्ट्रेचिंग करू शकता. सूक्ष्म व्यायाम ज्याला म्हणतात ते करू शकता. आणि स्पेशली लंच नंतर तुम्ही शतपावली करू शकता, ज्याला पोस्ट मील वॉक म्हणतात. एक 10 ते 15 मिनिटाचा वॉक तुम्ही करू शकता. लंच नंतर लगेच आपण शतपावली करू शकतो का? नाही, लंच नंतर एक अर्धा तासाने तुम्ही पोस्ट मील वॉक किंवा शतपावली करावी. कारण होतं असं की ज्यावेळेस आपण जेवतो त्यावेळेस मोस्टली आपलं जो ब्लड फ्लोचं डायरेक्शन जे आहे ते आपल्या डायजेशनकडे वळलेलं असतं मोस्टली. आणि जर आपण लगेचच वॉक केला तर लिम्स म्हणजे हातापायाकडे ब्लड फ्लो जाईल आणि मे बी दॅट विल एफेक्ट द डायजेशन नेगेटिव्हली. सो आय वुड सजेस्ट की लंच नंतर एक अर्ध्या तासाने मग तुम्ही एक 10 ते 15 मिनिटाची शतपावली करू शकता. याच्याने ब्लड शुगर लेवल्स जे आहेत, इव्हन हेल्दी माणसाच्या पण ब्लड शुगर लेवल्स मॅनेज करण्याची गरज असते. सो याच्याने ते हेल्प मिळेल, ब्लड शुगर तुमच्या जे आहेत ते मॅनेज राहतील. हे जे शतपावली आहे ते रुटीन मध्ये असायलाच पाहिजे, रुटीन मध्ये असलंच पाहिजे, असायलाच हवी. सर्वच हेल्दी जरी पर्सन असतील तरी दुपारच्या जेवणानंतर, रात्रीच्या जेवणानंतर पोस्ट मील वॉक हा करायलाच हवा. सो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वर्किंग आवर्स मध्ये पण थोडीशी ऍक्टिव्हिटी इन्क्लूड करू शकता. आता काही जण असेही म्हणतील की ऑफिसमध्ये आम्हाला काम करण्याचे पैसे मिळतात, एक्सरसाइजचे नाही. बट इच्छा तेथे मार्ग. तासाभरामध्ये एक 5 मिनिट स्वतःसाठी काढू शकता. तुम्ही तुमच्या डेस्कवरून इतर व्यक्तीच्या डेस्कमध्ये जाऊन 5 मिनिटाच्या गप्पा मारू शकता, तर नक्कीच 5 मिनिटं स्ट्रेचिंगसाठी वगैरे काढू शकता. आता मी इथे मला माझ्या एका क्लायंटचं एक्झाम्पल द्यावं असं वाटेल. ते थोडेसे सिनियर आहेत, तर ते दर तासा 2 तासाला 20 पुशअप करतात. टेबलला सपोर्ट देऊन इन्क्लाइन पुशअप करतात किंवा 20 स्क्वॉट्स करतात.
मग असे त्यांचे दिवसभरामध्ये 100 पुशअप आणि 100 स्क्वॉट्स ते पूर्ण करतात. ओके, छान ऑप्शन आहे. येस. सो असंही तुम्ही करू शकता की एक दर तासाने जम्पिंग जॅक्स वगैरे करणं, एक 10 ते 15 जम्पिंग जॅक्स करणं किंवा पुशअप्स करणं किंवा स्क्वॉट्स करणं. आणि तूही हे बघशील की बऱ्यापैकी ऑफिसेसमध्ये ज्या टीम मिटिंग्सचे जे कॉन्फरन्स हॉल वगैरे असतात तिथे बऱ्यापैकी उभं राहून हे केलं जातं, मिटिंग्स केले जातात. किंवा काही टीम मिटिंग्सच्या वेळेस तर थोडंफार एक्सरसाइज, रुटीन फन एक्सरसाइज वगैरे पण घेतात. सो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वर्किंग आवर्स मध्ये पण फन वे मध्ये एक्सरसाइज इन्क्लूड करू शकता. पुढे जाण्याआधी आपली जी ही फेमिनिन फ्रायडे विमेन्स सिरीज आहे, म्हणजे महिलांच्या आरोग्याशी संबंधित व्हिडिओ ज्या सिरीजमध्ये येतात, ही तुम्हाला कशी वाटत आहे ती नक्की कमेंट करून सांगा आम्हाला. याआधी आपण 2 व्हिडिओ बनवून झालेले आहेत, हा 3रा व्हिडिओ आहे. या सिरीजमध्ये तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे का, महिलांच्या आरोग्याशी निगडीत कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे का, नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत आम्हाला कळणार कसं की तुमचे काय एक्सपेक्टेशन्स आहेत. आमच्याकडून काही चुकतंय का, व्हिडिओमध्ये काही सांगायचं राहून जाते का, तेही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सजेस्ट करा. वर्किंग वुमन्सने डाएट कसं मॅनेज करावं? येस, एक बेसिक रूल जो वर्किंग विमेनने डाएटच्या बाबतीत फॉलो करायला हवं म्हणजे कीप मिनिमम ऑप्शन्स अँड कीप देम सिम्पल. म्हणजे कमीत कमी तुमच्यासाठी पर्याय ठेवा, जेवणाचे पर्याय ठेवा आणि साधे जे पटकन बनतील असे पर्याय निवडा. ओके, फॉर एक्झाम्पल ब्रेकफास्टसाठी मोस्टली 1 ते 2च ऑप्शन्स तुम्ही तुमच्यासाठी ठेवा. याच्याने काय होईल की आता नाश्त्याला काय बनवू याच्यामध्ये वेळ वाया जाणार नाही आणि त्याची प्री प्लॅनिंग किंवा प्रिपरेशन्स जे आहे ते तुम्हाला माहिती आहे की मला उद्या उठल्यावरती हा आयटम करायचा आहे, तर त्याची प्लॅनिंग जी आहे ती तुम्ही आधीच दिवशी रात्री करू शकता. सो ब्रेकफास्टसाठी तर मी हे जरूर सांगेन की तुम्ही खूप कमी ऑप्शन्स ठेवा आणि ज्याच्यामध्ये थोडंफार प्रोटीन असेल असे ऑप्शन्स घ्या. हा, मग ब्रेकफास्ट मध्ये कोणते ऑप्शन्स आपण करू शकतो? येस, इझी ऑप्शन्स ब्रेकफास्ट मध्ये असू शकतात. एकतर एग ऑमलेट म्हणा किंवा बॉइल्ड एग म्हणा किंवा फ्रूट प्लस योगर्ट, हंकट जे घट्ट दही असतं त्याच्यासोबत फ्रुट्स खाणं, त्याच्यासोबत नट्स, थोडंसं बदाम, अक्रोड वगैरे जे आहे ते खाणं किंवा बेसन चीला जो आहे तो एक चांगला ऑप्शन आहे. स्प्राउट्स, मोड आलेले कडधान्य छान शिजवून त्याची उसळ तुम्ही बनवून खाऊ शकता किंवा प्रोटीन शेक जे आहे ते पण घेऊ शकता. काहींना खूप घाई असते तर ते ब्रेकफास्ट करत नाही, मग हे कितपत योग्य आहे? वेल, इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन, बट मोस्ट ऑफ द टाइम्स मी असं सजेस्ट करते माझ्या क्लायंट्सला की तुम्ही ब्रेकफास्ट नक्की करा. कारण होतं असं की रात्रभर उपाशी राहिलेलं असतं आणि भूक लागलेली असते व्यक्तीला आणि बऱ्याच जणांना भूक सहन होत नाही, बऱ्याच लेडीजना भूक सहन होत नाही, मग ते हँग्री स्टेट मध्ये येतात. हँग्री म्हणजे काय, हंग्री प्लस अँग्री. ओके, आणि एनर्जी लेवल्स जे आहेत ते डिप होतात ना, मग एनर्जी लेवल्स कमी होतात तुमचं दिवसभराचं काम करण्यासाठी. तुम्ही जर डायरेक्टली लंचच घेणार असाल तर मग तेवढा वेळ तुम्ही उपाशी राहाल तर तुमचं थोडंसं काम पण एफेक्ट होईल आणि मूड पण एफेक्ट होतो. आता हे प्रत्येकालाच लागू पडतं असं नाही, बट मोस्ट ऑफ द टाइम्स मी तर असं सजेस्ट करते की तुम्ही ब्रेकफास्ट घ्या आणि नक्की घ्या. त्याच्यामध्ये थोडंफार प्रोटीन ऑप्शन असू द्या, म्हणजे पोट तुमचं जास्त वेळ भरलेलं राहील प्रोटीनमुळे आणि खूप लवकर भूक लागणार नाही. घरी नाही केलं तरी ऑफिसमध्ये घेऊन कॅरी करून ऑफिसमध्ये करू शकतो. मग आपण लंच बद्दल काय सांगशील? लंच मध्ये काय असायला पाहिजे, काय आयटम्स असायला पाहिजे? लंच मी सांगेल, लंचच नाही, मोस्टली जे तुमचे मील्स आहेत ते होम कुक्ड असायला हवेत, म्हणजे घरी बनवलेले असायला हवेत. बऱ्याचशा आपण बघतो ऑफिसेसमध्ये, वर्क प्लेसेसमध्ये कॅफेटेरिया वगैरे असतात, बट होतं असं की कॅफेटेरियामध्ये जे काही अन्न शिजत आहे त्याच्यावरती तुमचा कंट्रोल नसतो की त्याच्यामध्ये किती ऑइल गेलेलं आहे, किती व्हेजिटेबल्स आहेत, ओके, कशा प्रकारची क्वालिटी आहे, कशा प्रकारचं ऑइल वगैरे आहे, याच्यावरती तुमचा कंट्रोल नसतो. सो इट इज बेटर टू कॅरी युअर लंच. जर तुम्हाला तुमची हेल्थ मेंटेन करायची असेल तर मोस्ट ऑफ द टाइम्स 90% ऑफ युअर मील्स शुड बी होम कुक्ड. ओके, तुम्ही ते कॅरी करायला हवं. आता कॅरी करा म्हटलं की बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त पोळी भाजी, बरोबर, सुकी भाजी आणि पोळी, तर हे तर घ्याच तुम्ही, त्यासोबत एक थोडासा प्रोटीनचा ऑप्शन पण ऍड करा. आता प्रोटीन ऑप्शन सगळ्यात इझी जे आहे ते हंकर्ड आहे, म्हणजे घट्ट दही. व्हेजिटेरियन प्रोटीनचा अजून सोर्स म्हणजे सोया चंक्स, सोया वडी ज्याला आपण म्हणतो. स्प्राउट्स मध्ये, मोडालेल्या कडधान्यामध्ये थोडंफार प्रोटीन असतं. पनीर तुम्ही घेऊ शकता. सो हे व्हेजिटेरियन ऑप्शन झाले. जर नॉन व्हेजिटेरियन असेल तर एग्स, चिकन तुम्ही कॅरी करू शकता ऍज अ प्रोटीन सोर्स. आणि जमल्यास मी म्हणेल की सॅलेड पण कॅरी करा. आता सॅलेड म्हणजे काही खूप एलॅबोरेट प्रकार करण्याची गरज नाहीये. एखादी काकडी, टोमॅटो
बीटरूट हे जरी तुम्ही चॉप करून घेऊन गेलात ऑफिसमध्ये तरीही पुरेसं आहे. आणि मग संध्याकाळी जो आपण 4च्या आसपास जो स्नॅक्स घेतो त्याच्यामध्ये काय घ्यायला पाहिजे? हे जे स्नॅक्सचा जो टाइम असतो ना तो खूप ट्रिकी असतो. त्यावेळेस भूक लागलेली असते आणि आजूबाजूला सगळं तुम्हाला दिसत असतं, अगदी खमंग समोसा, वडापाव, चहा या गोष्टी दिसून येत असतात. जरी तुम्ही चहा पिलात तरी कमी क्वांटिटीमध्ये प्या, एखाद्या फिक्स्ड क्वांटिटीमध्ये प्या आणि जे काही स्नॅक्स तुम्हाला खायचे आहेत ते तुम्ही कॅरी करा. आता याच्यामध्ये खूप ऑप्शन्स आहेत आपल्याकडे हेल्दी स्नॅक्सचे. मी माझ्या क्लायंट्सला फ्रुट्स आणि सीड मिक्सचर घ्यायला सांगते. म्हणजे एखादं फळ आणि त्यासोबतच फ्लॅक्स सीड्स, जवस ज्याला म्हणतात, तीळ, पंपकिन सीड्स ह्याचं मिक्सचर, ह्याचं भाजून केलेलं जे मिक्सचर आहे ते 10 ग्राम त्यांना कॅरी करायला सांगते. मग हे दोन्ही घेतलं की त्यांना सेशिएटेड पण फील होतं आणि न्यूट्रिटिव्ह पण असतं ते. प्लस तुम्ही मखाणे घेऊ शकता किंवा फुटाणे घेऊ शकता. देन काही जण रोस्टेड पीनट्स, भाजलेले शेंगदाणे घेऊ शकता. आणि जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही आजकाल ऑप्शन्स पण बरेच आलेले आहेत स्नॅक्समध्ये, हेल्दी ऑप्शन्स जसं प्रोटीन बार वगैरे. ते चांगल्या क्वालिटीचे, त्याचं न्यूट्रिशन लेबल वगैरे बघून तुम्ही तेही कॅरी करू शकता. बऱ्याचदा असं होतं की ऑफिसमध्ये आपले कलिग्स असतात तर ते आपल्याला ऑफर काही ना काहीतरी करतात, तर मग त्यांना कसं टाळायचं किंवा ते कसं मॅनेज करायचं? येस, जेव्हा केव्हा तुम्ही डाएट करत आहात असं ज्यावेळेस आपण म्हणतो ना त्यावेळेस बरेचसे पॉझिटिव्ह नेगेटिव्ह फीडबॅक आपल्याला मिळत असतात. बरेच वेळा आपल्याला ऍडवाइस मिळत असते की हे खाऊ नको, ते खा किंवा एवढंसं खा, काही होत नाही. सो ऑन अ रेग्युलर बेसिस तुम्ही त्यांना पोलाइटली सांगू शकता की नाही, मी डाएटवरती आहे किंवा मी थोडंसं माझ्या हेल्थवरती कॉन्सन्ट्रेट करत आहे, तर मी हे नाही खाऊ शकत, जे काही स्वीट्स वगैरे असतील तर. आणि हे सेलिब्रेशन जे आहे ते कधीतरी असतात ऑफिसमध्ये, रोज एक सेलिब्रेशन नसतं, कधीतरी असतात. सो कधीतरी जर सेलिब्रेशन असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता. गरज नाहीये की तुम्ही फक्त फूड आयटम्स खाऊनच सेलिब्रेट कराल. ओके, एखाद दुसरा खाऊ शकता तुम्ही, बट इट्स नॉट नेसेसरी टू हॉव ऑन एव्हरीथिंग. ओके, सगळंच खावं असं काही नाहीये. क्वांटिटी पण मॅटर करते. येस. आणि परत माझ्या बऱ्याचशा क्लायंट्सचा असा अनुभव आहे, ज्यावेळेस ते असं सांगतात ऑफिसमध्ये की मी आय एम वॉचिंग माय डाएट, मी माझं डाएट थोडं कंट्रोल करत आहे, तर त्यांना सपोर्ट मिळतो ऑफिसमधून. बरेच माझ्या क्लायंट्सचे जे कलिग्स आहेत ते पण इव्हनिंग स्नॅकमध्ये फ्रूट आणि सीड मिक्सचर कॅरी करतात किंवा फ्रूट आणि नट्स कॅरी करतात, हेल्दी ऑप्शन्स कॅरी करतात. सो असं एकमेकांचं बघून पण मोटिवेट होतात आणि कलिग्स ही तुम्हाला सपोर्टच करतील डाएट करण्यामध्ये. रात्रीच्या डिनरचं काय सांगशील? अगेन, रात्रीच्या जेवणाबद्दल, डिनरबद्दल मी एवढंच सांगेन की तेही थोडंसं सिम्पल ठेवा. म्हणजे काय, तुम्ही दिवसभर काम करून थकून आलेला असता. सो कुकिंग इज अ टास्क, इज अ डिफिकल्ट टास्क. मग अशा वेळेस आपण मोस्टली प्रेफर करतो की आपण खिचडी वगैरे बनवावं. त्यासोबतच थोडंसं अगेन प्रोटीन ऍड केलं तर बरं होईल. जसं माझे बरेचसे क्लायंट्स आहेत त्यांना मी सोया राईस सजेस्ट करते किंवा चिकन राईस, एग राईस. हे सोपं जातं बनवण्यासाठी. त्यासोबत एखादं सॅलड वगैरे घेतलं किंवा त्यासोबत थोडंसं रायता घेतलं, दही वगैरे घेतलं तरी चालून जाईल. किंवा तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही पोळी वगैरे बनवून घेऊ शकता, बट त्यासोबत थोडंसं एक प्रोटीन सोर्स आणि थोडंसं भाजी, सॅलड असायला हवं. अगेन, हे पण तुम्ही फिक्स ठेवा. म्हणजे काय होईल की तुम्हाला जास्त ऑप्शन्स असतील तर खूप विचार करावा लागेल आणि खूप टाइम जाईल त्याच्यामध्ये. सो जेवढ्या कमी ऑप्शन्स तेवढे पटकन ते बनेल आणि तुम्ही ते कन्सिस्टंटली फॉलो करू शकाल. तू आता म्हणालीस की भात खा, खिचडी खा, पण मी असं ऐकलंय की पांढरे पदार्थ वजन कमी करण्यासाठी आपण अवॉइड केले पाहिजेत, तर काय सांगशील? येस, जेव्हा असं म्हटलं जातं ना की पांढरे पदार्थ अवॉइड करा, तर याच्यामध्ये फक्त भातच नाही, तर याच्यामध्ये मैदा, साखर, दूध असे पदार्थ येतात. आता ह्या सर्व पदार्थांमधून काय बनतं, एकतर फ्राईड आयटम्स बनतात जसं समोसा, वडापाव, हे मैदा वगैरे युज करूनच बनतात. स्वीट्स, दूध, साखर युज करून स्वीट्स बनतात. सो ज्यावेळेस तुम्ही हे सर्व पदार्थ अवॉइड करता त्यावेळेस तुम्ही कॅलरीज कमी खाता आणि कॅलरीज कमी खात असल्यामुळे हळूहळू जे आहे ते तुमचं वजन कमी होतं. फ्राईड आयटम, स्वीट्स कमी केल्याने ऑब्व्हियसली तुमचं कॅलरी इंटेक कमीच होणार आहे. पांढरे पदार्थ अवॉइड केल्याने डायरेक्टली तुमचं वजन कमी होत आहे असं नाही, तर इनडायरेक्टली कॅलरीज तुम्ही कमी खात आहात, तुम्ही कॅलरी डेफिसिटमध्ये आहात म्हणून तुमचं वजन कमी होतं. सो वजन कमी करण्यासाठी स्पेशली भात अवॉइड करा हे म्हणणं चुकीचं आहे. मग हे जे वर्किंग वुमन्स आहेत तर त्यांचं वजन वाढू नये यासाठी तू काही टिप्स सांगू शकशील का? टिप्स जर सांगायच्या झाल्या तर सर्वात आधी स्टे हायड्रेटेड, सतत पाणी पित राहा. कारण बऱ्याचदा कामामध्ये लेडीज पाणी पिण्याचंच विसरून जातात. याच्यामुळे काय होतं, डिहायड्रेशन होतं, एनर्जी लेवल्स डाऊन होतात, डोकं दुखतं, मायग्रेन वगैरे त्रास होऊ शकतात. आणि यासोबतच बरेचदा बोर्डम झालेलं असतं, म्हणजे तुम्ही सतत काम केल्यामुळे थोडासा एक कंटाळा आलेला असतो आणि थोडीशी तहान वगैरे लागलेली असते. बट याला लेडीज किंवा इन जनरल असं मिसअंडरस्टँड केलं जात असतं की मला भूक लागली,
ओके. सो तुम्हाला जनरली तहान लागलेली असते, बट यू कन्फ्यूज इट विथ हंगर, की मला भूक लागली. सो याला म्हणतात सुडो हंगर पॅन्स, म्हणजे खोटी भूक. अच्छा. जर तुम्ही सतत पाणी पित राहिलात तर तुमचे जे हे सुडो हंगर पॅन्स आहेत ते कमी होतील आणि इव्हेंच्युअली तुम्ही कमी कॅलरीज खाल. ओके. सो याच्याने थोडंसं वेट तुमचं जे आहे कंट्रोलमध्ये राहील. सेकंड, प्रायोरिटाइज युअर स्लीप. म्हणजे झोपण्याची वेळ तर तुमची फिक्स असायलाच हवी. कमीत कमी 7 तासाची झोप तुम्ही पूर्ण करायला हवी. झोप जर तुमची पूर्ण झाली नाही तर त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या दिवसभर जे आहे आपल्या एनर्जी लेवल्सवरती राहतो. कॉर्टिसॉल लेवल्स वाढलेले असतात. परत ग्रेलिन नावाचं जे हॉर्मोन आहे, जे हॉर्मोन आपली भूक वाढवतं ते वाढतं. ओके. तर जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुम्हाला दिवसभर जास्त भूक लागेल. आणि जर तुमची झोप पूर्ण होत असेल तर लेप्टिन नावाचं हॉर्मोन, म्हणजे तुमचं पोट भरलेलं आहे, तुम्हाला आता जेवण्याची गरज नाही, हे सांगणारं हॉर्मोन जे आहे ते वाढतं जर झोप पूर्ण झाली तर. ओके. सो झोपेचा इथे इनडायरेक्टली संबंध तुमच्या वेट गेनशी आहे. कमीत कमी 7 तासांची झोप तरी तुमची पूर्ण झालीच हवी. पुढे मी अजून सांगेन की कीप हेल्दी स्नॅक्स विथ यू, म्हणजे सोबत नेहमी चांगले न्यूट्रिटिव्ह स्नॅक्सचे आयटम कॅरी करा. बरेचदा बिस्किट्स, फरसाण असे पदार्थ डब्यामध्ये कॅरी केले जातात, तर असं न करता काही न्यूट्रिटिव्ह तुम्ही कॅरी करा. जसं आधी सांगितलं त्याप्रमाणे फ्रुट्स कॅरी करू शकता तुम्ही, मखाणे, फुटाणे हे कॅरी करू शकता. सो दॅट की आजूबाजूला ज्यावेळेस तुम्हाला फ्राईड आयटम्स दिसत आहेत, त्यांचा छान सुगंध येत आहे, तरीही तुम्ही तुमचं हेल्दी स्नॅक्स खाऊ शकता. आणि पुढची टिप मी अशी सांगेन की मेक फ्रिज युअर फ्रेंड. म्हणजे काय? म्हणजे फ्रिजचा पुरेपूर वापर करून घ्या, योग्य तो वापर करून घ्या. आता बरेचदा असं होतं की तुम्ही ज्यावेळेस डाएट फॉलो करत आहात त्यावेळेस खूपशा गोष्टी तुम्हाला रिपिटेटिव्हली खाव्या लागतात. जसं मी म्हटलं प्रोटीन सोर्स, याच्यामध्ये चिकन रोज खावं लागतं, म्हणजे रिपिटेटिव्हली खावं लागतं. पनीर तुमचं जे आहे ते रिपिटेटिव्हली खावं लागतं, किंवा काही जण सोया चंक्स नेहमी खातात. सॅलड्स नेहमी इन्क्लूड केले जातात. सो अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, जे रेग्युलरली खायचे आयटम्स आहेत ते तुम्ही एकदाच बनवून ते 2 ते 3 दिवस खाऊ शकता. याला बॅच कुकिंग म्हणतात. याला बरेचसे ऍथलीट्स, बॉडी बिल्डर्स जे आहेत ते हे फॉलो करतात. का तर एक रेग्युलरली तुम्ही एकच गोष्ट खात आहात तर मग ती रिपिटेटिव्हली बनवण्याची काय गरज. तर तुम्ही ते फ्रीजमध्ये बनवून तुम्ही तुमचे सॅलड्स बनवून ठेवू शकता 1-2-3 दिवसाचे. म्हणजे तुम्हाला सतत सारखं चॉपिंग करावं लागणार नाही, त्याच्यात तुमचा वेळ जाणार नाही. एकदाच तुम्ही चिकन 2-3 दिवसाचं बनवून ठेवू शकता, त्याच्याने तुमचा थोडासा वेळ वाचेल. हे कितपत योग्य आहे? म्हणजे असं त्याच्यामध्ये असं नाही की न्यूट्रिएंट्स कमी होतील असं काही आहे का? वेल, असं अजिबात नाहीये, हे अगदी योग्य आहे. ज्या वेळेस तुम्ही फ्रीजमध्ये अन्न ठेवता त्यावेळेस फ्रीजचं टेम्परेचर जे आहे ते 3 to 5 डिग्री सेल्सिअस इथे एवढं असतं. सो त्या टेम्परेचरमध्ये बॅक्टेरियल ग्रोथ जे आहे ते अन्नामध्ये होत नाही, किंवा झाली तरी अगदी कमी होते, अगदी हळूहळू होते. जर तुम्ही बाहेर अन्न ठेवलं तर ते त्याच्यामध्ये लवकर खराब होतं, त्याच्यामध्ये बॅक्टेरियल ग्रोथ होते टेम्परेचरमुळे म्हणा, हवेमुळे म्हणा. पण ज्यावेळेस तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवता त्यावेळेस ते अन्न खराब न होऊ देणं हेच फ्रीजचं काम आहे. ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत अन्न ठेवणं हे फ्रीजचं काम आहे. बऱ्याच जणांना हे पटणार नाही, पण हेच सत्य आहे की तुम्ही फ्रीजमध्ये जरी तुम्ही 1-2 दिवस तुम्ही अन्न ठेवलं तर ते खराब होत नाही आणि तुम्ही ते रिपिटेटिव्हली यूज करू शकता. मी असं म्हणत नाहीये की तुम्ही मुद्दामहून फ्रीजमध्ये ठेवा अन्नपदार्थ आणि मग तेच कन्झ्युम करा, तसं नाहीये. बट आजकालच्या युगामध्ये जिथे आपण सर्वच वर्किंग आहोत, जिथे आपण सर्वच जण कामाला जात आहोत, तर 3 वेळा फ्रेश खाणं हे एक लक्झरी आहे. बरोबर. म्हणजे 3 वेळेला मला गरमच खायला मिळेल ही एक टाईपची लक्झरी आहे. सो आय वुड सजेस्ट जेव्हा जेव्हा पॉसिबल आहे त्यावेळेस गरमच खा तुम्ही. पण काही पदार्थ असे असतात जे तुम्ही रिपिटेटिव्हली खाऊ शकता आणि ते बनवून ठेवू शकता, तर मग त्यावेळेस तुम्ही फ्रीजचा पर्याय निवडणं योग्य आहे. सो हा होता आजचा व्हिडिओ. वर्किंग विमेनने कसं फिट राहावं, कसं हेल्दी राहावं याबद्दल टिप्स सांगणारा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत आम्हाला कळणार नाही की तुम्हाला कशा टाईपचे व्हिडिओज बघायला आवडत आहेत, किंवा तुमचे सजेशन्स जर आम्हाला आले तर ते खूप हेल्पफुल होतील. नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कशा टाईपचे व्हिडिओज वगैरे बघायला आवडतात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या वर्किंग विमेन फ्रेंड्स सोबत, लेडीज सोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण मी बघते आहे 90% पेक्षा जास्त व्ह्युअर्स हे चॅनलला सबस्क्राईब करत नाहीयेत. प्लीज डोंट डू दॅट. प्लीज सबस्क्राईब टू द चॅनल. आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.